पोरांचे नोकऱ्यामध्ये गेले, काहींचे आता ॲडमिशन आहेत, 50-60 लाख पोरं जवळपास राज्यात ॲडमिशन घेतील. त्यांचं सगळ्यांचं वाटोळं सरकार करण्याच्या मनस्थिती आहे. सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR काढू म्हणले होते, काढला नाही. ते आता सविस्तर त्याच्यावरती सगळे आल्याच्या नंतर आता ठरवून जाईल. परंतु तुमच्या अनेक मागण्या होत्या, पूर्ण झालेल्या दिसत नाही. हैदराबाद गॅजेटचे जे नोंदी आहेत त्या तपासल्या गेल्या, फक्त 308 नोंदी सापडलेल्या आहेत. जे गुन्हे परत घ्यायची होती, तुमची मागणी होती, ते परत घेण्यात आलेली नाही. हा पण हैदराबादनुसार 308 का होण्या निघालेच ना, गॅजेटियरनुसार. काही जण तर असं बोलले होते, एक जरी निघालं तर मराठा समाजापुढं आम्ही नाक घासू. ते केव्हा घासायचं आहे? एक का होण्या निघालं ना, मग अंमलबजावणी तर झाली ना. तर आमचं मतच एवढं आहे की अधिकाऱ्यांकडे गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून म्हणणं येतं की सरकारने आम्हाला आणखीन आदेश दिले नाही. मग काय आमच्या पोरांच्या वाटलं झाल्यावर देणार आहे का? म्हणून आता त्या विषयावरती सगळी चर्चा होऊन आपण 11 वाजता, आज 11 वाजता आता डिक्लेअर करूयात. आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय सरकार ठेकायला येत नाही. दादा, आपण सप्टेंबर 2025 नेमकं आंदोलन केलं. सरकारनं त्यावेळेसही आश्वासन पूर्ण करून सांगितलं होते, पण कुठेतरी फसवण्याची भावना आहे का समाजामध्ये, तुम्हाला वाटतं? शक्यतो त्यांनी गोड बोलून तसंच केलं आहे. फसवणं, लोकांचा विश्वासघात करणं हे वारंवार त्यांच्याकडून होते. पण इथं मराठीची लय भयानक ताकद आहे, लय ताकद आहे. आणि सरकारनं बघितली, मला वाटतं पुन्हा ती वेळ आमच्यावरती आता येऊ देऊ नये. पण अंतरवलीत खूप मोठं आंदोलन होणार आहे. आज जी तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेला खूप मोठं अंतरवलीत आंदोलन होणार. मग सरकारला कळत. मुंबई की अंतरवली? अंतरवाली. आता पुन्हा एक विषय असा आहे की नुकते तुमच्या काही दिवसापूर्वी उदय सामंत यांनी भेट घेतली. त्या पार्श्वभूमीवर आंदोलन होते, चर्चा बाहेर केली जाते. आता चर्चेला तर कोणीच काय करू शकत नाही. मी समाजाला कधी खोटं बोललो नाही आणि तुमच्यापासून तर कवाच लपून ठेवला नाही. प्रत्येक गोष्ट सांगतो. असा उदय सामंत साहेब झाले, शिंदे साहेब झाले, अजितदादांचे मंत्री झाले आणि फडणवीस साहेबांचं सुद्धा कित्येक जण पण भेटतात. फडणवीस साहेबांचे पण भेटतात. परंतु आता तुम्ही उपोषणावर म्हणजे आंदोलन करण्याची भूमिका घेत आहे, त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली होती का उदय सामंत यांच्यासोबत, की बाबा आमच्या अशा मागण्या होत्या, कुठे पूर्ण झालं नाही, खंत व्यक्त केली होती? हो, ते त्यांना मात्र 100% सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं या कॅबिनेटमध्ये घेऊ. घेतलं नाही माहीत नाही, परंतु आम्हाला लढावं लागतंय. त्याशिवाय आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होत नाही आणि समाजाच्या कल्याणासाठी आम्ही कसलाही उन्हाचा पावसाचा विचार करत नाही. दादा, मुंबईतल्या आंदोलनाची मागणी ही मराठा आरक्षणाची होती. आता हैदराबाद गॅजेटियरचा JR सुद्धा काढला. आता या आंदोलनाच्या काय मागण्या असतील? JR काढलाय, अंमलबजावणी केली, पण ते प्रमाणपत्र द्यायचे कधी? आता आमचे ॲडमिशन आहेत, प्रमाणपत्र द्यायचे कधी? सातारा संस्थांचा गॅजेटियरचा JR कधी काढायचा? त्यामुळे आता सगळे चर्चा होईल आपल्या 11 वाजता. आंदोलन कुठल्या स्वरूपाचं असं पुन्हा स्वरूप सांगितल्यावर कसं जमायचं? स्वरूप सांगितलं नाही म्हणून तर मी टिकलोय. रस्त्यावरचं आंदोलन असेल ते आता हे बघा, आता 11 वाजता तर ठरलंच, पण त्याच्या पुढचं जवळ आल्यावर 2 दिवस ठरत आहे. पुन्हा सगळंच माहिती आहे. जवळ आल्यावर सुद्धा 2 दिवस पुन्हा सूत्र उलटे फिरतात. मुंबईतल्या आंदोलनानंतर एक हाक अशी दिली जात होती की मुंबई झाली, आता दिल्ली होऊ द्या. दिल्ली जायचं ना, पण ते दिल्लीला आरक्षणासाठी नाही. बघितलं पाहिजे ना आपण दिल्ली कशी आहे, काय आहे. त्यामुळं काय असतं, आपल्या छत्रपतींनी आटकेपार झेंडे लावलेत. आपल्याला वाटा माहीत पाहिजे, आपले राजे कुठपर्यंत लढत गेले, किती संकटातून हे सुखी समृद्ध असणारं स्वराज्य या जनतेसाठी